नमस्कार. आपल्या सगळ्यांना सरळ रेषेचे भलते आकर्षण असते. अगदी थेटपणे त्या रेषेचे बोट पकडून नाकासमोर बघत चालणाऱ्या माणसाला आपण यशस्वी वगैरे मानत असतो. पण असल्या पारंपरिक परिभाषेला फाट्यावर मारणारी काही माणसे असतात. चाकोरीची चाल शिकवणाऱ्या असल्या सरळपणाशी त्यांचे थेट वाकडे असते. रुळलेली मळवाट नाकारून नवे रस्ते धुंडाळण्याची खुमखुमी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. जणू त्यांच्या आत एक जिप्सी दडून राहिलेला असतो. म्हणून तर एक वेळ अपयश आले तरी बेहत्तर, पण सतत नव्या दिशांना धडका देण्याचे धाडस ते करत राहतात. संकेत शरद कुलकर्णी या आपल्या 11व्या तरुण तेजांकितामध्ये असेच जिप्सीचे जीन्स दडून राहिलेले आहेत. म्हणून तर त्यांचा आजपर्यंतचा 32 वर्षांचा जीवन प्रवास अजिबातही सरळ रेषेत झालेला नाही. आता हेच बघा ना, त्यांच्या घरी कीर्तनाची परंपरा, यातून संत साहित्याचा संस्कार त्यांच्यावर झाला. वाणी आणि दृष्टी दोन्ही गोष्टी निकोप आणि स्वच्छ झाल्या. पण परंपरा कीर्तनकाराची असताना त्यांनी शिक्षणासाठी मात्र विज्ञान शाखेची निवड केली. BSc पूर्ण होईपर्यंत ते विज्ञान शाखेशी एकनिष्ठ राहिले. पण पुढे त्यातला एकसुरीपणा त्यांच्या स्वभावाला मानवेनासा झाला आणि मग विज्ञानाचे बोट सोडून त्यांनी थेट हॉटेल आणि टुरिझम मॅनेजमेंटचा हातात घेतला. या कोर्सचे त्यांना आकर्षण वाटले खरे, परंतु तेही दीर्घकाळ टिकले नाही आणि मग जनसंवाद व वृत्तपत्र विद्या या विषयात त्यांनी MA ची पदवी घेतली. खरे तर आता पत्रकारितेचे क्वालिफिकेशन पूर्ण केल्यानंतर ती वाट धरून ठेवायला हवी होती, पण नाही. इतिहास आणि प्राचीन संस्कृती या विषयात त्यांनी दुसरे MA केले. याला जोडून संग्रहालय शास्त्र या विषयात सर्टिफिकेट कोर्स केला आणि पूर्ण वेळ पत्रकारिता करता करताच त्यांचे इतिहास विषयात PhD चे काम सुरू आहे. म्हणजे सरळ असे काही नाहीच, सगळा प्रवास झिकझॅक. पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच कॅम्पस जर्नलिस्ट म्हणून त्यांनी पत्रकारिता सुरू केली. पुढे सामना आणि सकाळ या 2 वृत्तपत्रात 9 वर्षे सक्रिय पत्रकारिता केली. कुणाचीही कसलीही भीडभाड न ठेवता अनेकांना अंगावर घेत वेगवेगळ्या प्रकरणांचा छडा लावला. हे सारे करत असतानाच आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागात नैमित्तिक वृत्त संपादक म्हणून 6 वर्षे काम केले. पत्रकारिता सुरू असतानाच गडकिल्ले संवर्धन, पर्यटन तसेच पर्यावरण या विषयांवर सातत्याने लेखन आणि वार्तांकन केले. ऐतिहासिक वास्तूंचे, विशेषत्वाने गडकिल्ल्यांचे संवर्धन याविषयी सक्रिय कार्यकर्ता म्हणून वेळोवेळी वेगवेगळ्या व्यासपीठांवरून आग्रही भूमिका घेतली. महाराष्ट्र शासनाच्या गडकिल्ले संवर्धन समितीचा अशासकीय सदस्य म्हणून 5 वर्षे महत्वाची भूमिका निभावली. नव्या गोष्टी करत राहण्याचे धाडस आणि आव्हानांना अंगावर घेण्याचा बेदरकारपणा यातूनच 2013 मध्ये भारतीय लष्कराने आयोजित केलेल्या सियाचीन ग्लेशियर ट्रेक मध्ये यशस्वी सहभाग घेतला. असा सहभाग नोंदविणारे ते महाराष्ट्रातील एकमेव होत. एकीकडे वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपला इतिहास आणि शिक्षण विषयक नवा दृष्टिकोन त्यांनी मांडला, तर दुसरीकडे युनिसेफ या संस्थेची पाणी आणि स्वच्छता या विषयातील कामासाठीची फेलोशिपही त्यांना प्राप्त झाली. झापडबंद पत्रकारिता न करता सहसा सार्वजनिक चर्चा विश्वापासून दुर्लक्षित असलेल्या विषयांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी आपल्या पत्रकारितेतून केल्याने प्रसिद्ध पत्रकार अरविंद आत्माराम वैद्य यांच्या नावे दिला जाणारा युवा पत्रकारिता पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. विविध विषयांवरील लेखन, नावाजलेल्या वृत्तपत्रात उपसंपादक आणि परत प्रतिष्ठेचा पुरस्कार. आणखी काय हवे? एखाद्याने पत्रकारितेचा हा पदर घट्ट धरून ठेवला असता, परंतु स्टिरिओटाईप व्हायचे नाही हा संकेत यांचा स्वभाव. म्हणून तर आता पत्रकारिता सोडून माहिती तंत्रज्ञान या आव्हानात्मक क्षेत्रात कंटेंट लोकलायझेशन म्हणजेच आशय स्थानिकीकरण या विषयात त्यांनी आपली नवी इनिंग्स सुरू केली आहे. विंदा करंदीकर यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे, चुकली दिशा तरीही
हुकलेन श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे, बेसावधास कैसे डसणार हे निखारे. मी चालतो अखंड चालायचे म्हणून, धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे. म्हणूनच विंदा म्हणतात त्याप्रमाणे वेडा मुसाफिर होऊन गतीच्या धुंदीत दशदिशा धुंडाळणारा हा 11वा तरुण तेजांकित. त्यांचा मनमोकळा संवाद ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. प्रेरणेच्या प्रवासात त्यांचे हार्दिक स्वागत. नमस्कार मित्रांनो, नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीनं कोरोना काळाला कृतिशील प्रतिसाद हा जो उपक्रम राबवला जातोय, मी सुरुवातीपासून त्याचा चाहता झालो आणि आता प्राध्यापक विश्वाधार देशमुख यांच्या आग्रही पाठपुराव्यामुळे या उपक्रमाचा एक भाग म्हणून तुमच्याशी बोलतोय. या उपक्रमामध्ये प्रेरणेचा प्रवास सांगणारे 10 मान्यवरांचे 10 तरुण तेजांकितांचे व्हिडिओ आपण पाहिलेत. मी 11वा आहे असं प्राध्यापक देशमुख म्हणतात, पण मला तसं वाटत नाही. ह्या 10 लोकांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढची वाटचाल काय करू शकतो, आपण पुढे काय काय करायला पाहिजे, असं मी स्वतः विचार करत असताना काही गोष्टी टिपून घेत होतो आणि काही गोष्टी माझ्या आजूबाजूला बघत होतो, काही गोष्टींवर विचार करत होतो. ते मी काय केलंय, मी काही पानं लिहून आणली, अर्थात मी काही वक्ता नाही, त्यामुळं मी हे जे लिहून आणलेलं आहे त्याच्यामधले मुद्दे तुम्हाला सांगणार आहे. मी तुमच्यातलाच आहे. आत्तापर्यंतचे 10 संवाद मी ऐकले, म्हणजे मंदार भारदे यांच्यापासून नवनाथ बन यांच्यापर्यंत सगळ्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं, फार चांगला संवाद साधला. यातला प्रत्येक जण जणू काही आपल्याच मनातलं बोलतोय असं हे सगळं ऐकताना मला वाटत होतं. प्रसाद नामजोशी असतील, अरविंद जगताप असतील, संदीप पाठक, हेरंब कुलकर्णी, डॉक्टर पंडित विद्यासागर, योगेश शिरसाट, प्रवीण मुंडे, या सगळ्या अनुभवी लोकांनी केलेलं मार्गदर्शन आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी अतिशय प्रेरक ठरणार आहे. अनुप शर्मा यांनी तर आपल्या संवादातून कितीतरी नवीन दिशा आपल्यासाठी दाखवलेल्या आहेत. कोरोनाच्या साथीमुळं जगाची सध्या झालेली अवस्था आपण बघतोय. टाळेबंद अवस्था म्हणता येईल त्याला. लॉकडाऊनला मराठी शब्द टाळेबंदी. यामुळं आपण थोडेसे बिचकलोय. समाज म्हणून आपल्या अनेक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उमटलेलं आहे. त्याचं उत्तर सध्या आपल्याकडे नाहीये. एवढ्या 4च वाक्यांमध्ये मी हा काळ संपवतो. अशी वेळ आपल्या आयुष्यात जरी पहिल्यांदा आली असली तरी जगावर ही वेळ काही पहिल्यांदा आलेली नाही. यामुळं आणि अशा यापेक्षा अनेक कठीण प्रसंगांना जग सामोरं गेलेलं आहे. त्यातून आपण पुढे आलेलो आहोत आणि यातूनही, या कोरोनाच्या काळातूनही आपण पुढे जाणार आहोत. जग कशामुळे थांबत नसतं, जग रहाटी थांबत नसते. हा काळही पुढे जाईल, काहीतरी नवीन शिकवून जाईल. नव्या पिढ्यांसाठी एक मोठा टप्पा आपण तोपर्यंत पार केलेला असेल आणि जगरहाटी पुन्हा नव्यानं कदाचित पूर्ववत नाही पण पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं सुरू होईल असा मला नक्कीच विश्वास आहे. कोरोना सुद्धा आपला काळ थोपवून धरू शकत नाही. हे सगळं संपेल, नवं जग सुरू होईल. पुन्हा येणाऱ्या आणखी एखाद्या मोठ्या आपत्तीसाठी कदाचित
आपण तयार असू आणि मधला काळ आपल्याला जगावा लागणार आहे. नुसता जगावा नाही तर जिंकावा लागणार आहे. आपण माणूस आहोत, माणूस पृथ्वीवर राज्य करतो हे सर्वश्रुत आहे. माणूस कसं राज्य करतो त्याचे काही उजवे डावे किंवा काही उणे अधिक वेगवेगळे प्रत्येकाचे समज असतील. प्रत्येकाचे समज म्हणण्यापेक्षा काही गोष्टी स्पष्टही आहेत. पण आपल्या मनुष्याची जी स्वाभाविक विजिगीषू वृत्ती आहे, जिंकण्याची वृत्ती आहे, त्या वृत्तीनं सध्याच्या काळावर मात करत आपल्याला पुढे जायचंय. पुन्हा एकदा प्रगतीचे मापदंड उभे करायचे. ते करण्यासाठी आपल्याला स्वयंपूर्ण व्हावं लागेल. आठवला का याला पर्यायी दुसरा शब्द, समानार्थी शब्द एक नुकताच ऐकलेला? हो, देश हो न हो आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल. देशाची चिंता सोडून स्वतःची चिंता करा. तुम्ही म्हणजेच देश आहात. त्याच मार्गानं तुम्ही आत्मनिर्भर झाला तर देश आत्मनिर्भर होणार आहे. यासाठी दुसरा मार्ग नाही. या वाक्याला अजिबात राजकीय संदर्भ नाही, हे आताच क्लिअर करतो. केवळ व्यावहारिक पातळीवर राहून आपल्याला स्वतःचा विकास करावा लागेल. हे मी कुठल्याही स्वार्थी किंवा संकुचित विचारांनी किंवा यांनी सांगत नाहीये. एका व्यापक अर्थानं स्वतःचा विकास हाच देशाचा विकास आहे. असं ही सगळी कडी जर वाढत गेली तर पर्यायानं आपण प्रगती करतो, आपला देश प्रगती करतो. आपण घरची काय करतो? घरची अर्धी खातो आणि देशाच्या राजकारणावर चर्चा करायला सोशल मीडियावर जातो. त्याच्यानं ना आपलं पोट भरतं ना देशाचं काही भलं होतं. तुम्ही सगळे आम्ही सगळे म्हणून मिळून देश आहोत. त्यामुळं आपण स्वतःचं भलं करा. कागदावरचा नकाशा म्हणजे देश नाही, हे लक्षात घ्या. आपलं भलं होणं हेच पर्यायानं अत्यंत व्यापक अर्थानं देशाचं भलं होणं आहे. आता कोरोना नंतरच्या करिअरचं काय? प्रत्येक जण आता परीक्षा तुमच्या घ्यायच्या न घ्यायच्या असं बरेच वादविवाद चालू आहेत. राज्यपाल मुख्यमंत्री यांच्यातही काही संघर्ष चालू आहेत. मुख्यमंत्री म्हणतात अंतिम वर्षाच्या परीक्षा नका घेऊ, राज्यपाल म्हणतात घेतल्या पाहिजे. त्या विद्यापीठ कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा याच्यातल्या त्या गोष्टी आहेत, त्यामध्ये आपण जायला नको. आपण आपला अभ्यास सोडायला नको. परीक्षा हो न हो. नाहीतर आता आपण बघतोय की सोशल मीडियावरती जोक फिरतात, तुझी डिग्री कोणत्या वर्षातली, 2020ची असेल, जा बाबा घरी, आम्ही तुम्हाला कळवतो नंतर, असे इंटरव्ह्यू, काहीही जोक फिरतात. त्याच्याकडे लक्ष देऊ नका, अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही किती तयार आहात हे तुमची डिग्री सांगत नाही, हे तुमचं अपिअरन्स सांगतो, तुमचा आत्मविश्वास सांगतो, तुमचं बोलणं सांगतं, तुमची कौशल्य सांगतात. माझं बोलणं तुम्हाला उपहासात्मक वाटेल, कडू वाटेल, कदाचित तसं असेलही, पण खरं सांगतो, आपल्या शहरात आणि पुण्यात असे शेकड्याने विद्यार्थी मी पाहिलेले आहेत जे घरून येणाऱ्या पैशांवरती उदरनिर्वाह करतात. आईबाप शेतकरी आहेत, घरून थोडेफार जमवून पैसे ते पाठवतात. मुलगा शिकत असतो, प्रामाणिकपणे शिकतो, मी काही त्याला कमी लेखत नाही. पण त्याच वेळी तो शिकता शिकता काही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, सेट नेटची तयारी असं करत राहतो आणि 3-4 पदव्या घेतो. याच्यात एम ए कर, त्याच्यात एम ए कर, किंवा त्याच्यात हे बघा, लक्षात घ्या, असं कधी झालंय का की विज्ञानाचा विद्यार्थी आहे, त्यानं बीएससी फिजिक्स पण केलं, बीएससी बायोलॉजी पण केलं, असं एखाद दुसरा अपवाद असू शकेल, पण फ्रिक्वेंटली 2-3 पदव्या घेतल्यात असं कधी झालं नाही. किंवा एमएससी फिजिक्स आहे, एमएससी बायोकेमिस्ट्री आहे, एमएससी. आपण आपल्या अवतीभोवती असे अनेक जण बघतो जे एम ए मराठी आहेत, एम ए अर्थशास्त्र आहेत, एम ए पॉलिटिकल सायन्स आहेत, काहीच नाही झालं मग एम ए हिस्ट्री पण करून घेतलं का तर एमपीएससी मध्ये काम, असं काही होत नसतं, हे लक्षात घ्या. शेवटी एकाही परीक्षेत, स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण न होता मोठं प्रश्नचिन्ह घेऊन हे विद्यार्थी उभे असतात. आणि हे कदाचित तुमच्या विद्यापीठातही तुम्ही बघितलं असेल तर ग्रामीण भागातून आलेले मोठे विद्यार्थी, मोठ्या संख्येने असे विद्यार्थी असतात की जे नंतर हताश अवस्थेमध्ये असतात. तुम्ही त्यातले निश्चितच नाही. मला यातल्या कुणाच्याही कष्टांना कमी लेखायचं नाहीये, हे लक्षात घ्या. पण सेट नेट उत्तीर्ण होऊ नये केवळ संस्था चालकाला द्यायला डोनेशन नाही, या कारणामुळं बेरोजगार राहिलेल्यांची संख्या आज खूप मोठी आहे. मग त्यांच्या शिक्षणाचा उपयोग काय झाला? मित्रांनो,
ही वेळेची चैन आपल्याला परवडणारी नाही. वेळेची म्हणतो कारण त्यांनी पैशाची चैन केलेली नसते, तशी त्यांची परिस्थिती पण नसते. चैन करता आली नसली तरी आपल्या आयुष्यातली अनेक वर्ष आपण 1, 2, 3, 4 या पदव्या कमावण्यामध्ये गमावलेली आहेत. तेव्हा तोपर्यंत आपण ना व्यावसायिक कौशल्य कमावू शकतो ना कुठली संधी आपल्याला मिळते. हे बघा, फेलोशिप आयुष्यभर पुरत नाही. 12वी नंतर किंवा फार तर पदवीचं शिक्षण घेतानाच पुढचं ध्येय निश्चित करण्याची सुवर्ण संधी असते. अनेक जण ते करत नाहीत, मी देखील केलं नाही, प्रामाणिकपणे सांगतो. पण तुम्ही आता अगदी योग्य वयात आहात, त्यामुळं मी काही नेमक्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवणार आहे, नोंदवून ठेवा. विज्ञान आणि वाणिज्य शाखांमध्ये करिअरचे अनंत पर्याय आहेत. त्यांच्यासाठी शेकडो दरवाजे उघडे आहेत. म्हणजे प्रत्येक विषयाची विज्ञानाची एक नवी शाखा नवीन सुरू होत असते आणि तिकडे ही मुलं जातात. नोकरी नसेल तर संशोधन, संशोधन नसेल तर आणखी काही नसलं तर टीचिंग सुद्धा. सोशल सायन्सेसच्या ट्युशन्स खूप कमी आहेत, असतील तर त्या फक्त NPSCच्या विषयांपुरत्याच आहेत. त्यामुळं तो सुद्धा पर्याय तुमच्यासाठी बंद आहे. कला शाखांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे विज्ञान शाखांपेक्षा. मग अशा या सगळ्या संख्येच्या लोकांनी करायचं कुठे, जायचं कुठे? आपली कौशल्य ओळखा, कौशल्यावर आधारित शिक्षण घ्या आणि उत्पन्नाचं साधन 25शीच्या आतच शोधा. 25शीच्या आत आपण उत्पन्नाचं साधन शोधलं पाहिजे. उदाहरणार्थ, हा मराठी विभाग आहे, मराठी विभागाचा उपक्रम आहे. तर मराठी विषयातल्या करिअरच्या संधीपासून मी सुरुवात करतो. BA, MA, MPhil, PhD, सेट नेट या पलीकडं तुम्ही आणखी कोणत्या करिअरचा विचार केलाय? कोणत्या करिअरचा विचार करता? याच्या पलीकडं मराठीच्या शिक्षणाला व्यावसायिक मूल्य आहे का? असेल तर ते कोणतं आहे हे तुम्ही ओळखा. 10 वर्षापूर्वी एका MPhil उदाहरण म्हणून सांगतो. 10 वर्षापूर्वी एका MPhil करणाऱ्या मराठीच्या विद्यार्थ्याचा जो थिसिस असतो MPhilचा, तो प्रूफ रिडिंगसाठी माझ्याकडे आला होता. एका मोठ्या नाटककाराच्या समग्र नाटकांचा 50 नाटकांचा जवळपास चिकित्सक अभ्यास वगैरे त्यानं केला होता. मी तेव्हा पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षाला होतो, तो MPhilच्या दुसऱ्या वर्षाला होता. तर मी 10 वर्ष पत्रकारिता करून पुन्हा मराठी शुद्ध लेखनाच्या व्यवसायात आलोय आता, आणि तो स्पर्धा परीक्षांची तयारी अजूनही करतोय. माझ्यापेक्षा आणखी काही वर्ष तो मोठा आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ते मी माझी बडाई सांगत नाही, त्या भावाला कमी लेखत नाही, पण वस्तुस्थिती सांगतोय जी कडू वाटेल पण सत्य आहे. मराठीत MPhil करत असताना तुमच्या प्रबंधाचं मुद्रित शोधन, मराठीत प्रूफ रिडिंग दुसऱ्या कोणाला करावं लागावं असं का व्हावं? मला सांगायचं हे आहे की शुद्ध लेखन, मुद्रित शोधन, प्रूफ रिडिंग हे मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं पहिलं कौशल्य असलं पाहिजे, जे त्याला पैसा मिळवून देईल. त्याचं कारण सांगतो. आता ठीक आहे, शुद्ध लेखन तपासणारे लोक बाजारात खूप कमी आहेत. त्यातही संपादन येणारे असाल तर प्रकाशन व्यवसायामध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळं त्यातही आणखी तुम्ही इंग्रजी आणि मराठी बरोबर एखादी आणखी विदेशी भाषा शिकली असेल, मग तर तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही मरण नाही, हे लक्षात घ्या. फक्त आता बघतो मी मराठीच्या आमच्या मराठी विभागातही बरेच मित्र आहेत, किंवा प्रत्येकाच्या थिसिस बघतो किंवा प्रत्येकाचे विषय बघतो. अमुकांच्या कादंबऱ्यांचा चिकित्सक अभ्यास, अमुक यांच्या कवितांची समीक्षा, अमुक यांच्या 2 कवींच्या साहित्यामध्ये उमटलेला समाज काय असं काहीतरी तो अनुभव, किंवा अमुक याचं रसग्रहण, त्याची कलात्मक समीक्षा, त्याची चिकित्सात्मक अभ्यास, हे माझ्या डोक्याबाहेरचं आहे. असं करणं मराठीच्या व्यावसायिक शिक्षणासाठी उपयोगाचं नाही. तुम्हाला पुढे सेट नेट करायचंय, प्राध्यापक व्हायचंय, सगळे लोक प्राध्यापक होऊ शकत नाहीत. व्यावसायिक मूल्य नाही असं म्हणतोय मी, हे लक्षात घ्या. त्याला मूल्य नाही असं नाही, व्यावसायिक मूल्य नाही.
कृपा करून समजून घ्या, वाईट वाटलं तर हरकत नाही, मला शिव्या द्या, पण व्यावसायिकतेकडे वळा. पहिली गोष्ट करा, आता लॉकडाऊन मध्ये घरी बसल्या बसल्या आपला बायोडेटा बनवा. गुगलवर त्याचे अनेक फॉर्मॅट्स आहेत. फक्त त्यातलं वाक्य कॉपी करू नका, प्रामाणिकपणे लिहा. तुमचे स्किल्स त्यात लिहा, तुमच्या डिटेल्स लिहा. कुठलीही नोकरी मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे तुमचा बायोडेटा पाठवणे. लॉकडाऊन उठल्यावर आता ते तुम्हाला करावं लागेल जर नोकरीच्या शोधात असाल तर, कारण नोकरीच्या जेवढ्या संधी या लॉकडाऊनमुळे कमी झालेल्या आहेत तेवढ्याच कुठं ना कुठं तरी दुसऱ्या संधी वाढलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. तुम्ही इंटरनेट बघत असाल तर लॉकडाऊन नंतरच्या जाहिराती बघा, त्या लॉकडाऊनशी संबंधित किंवा लॉकडाऊन नंतरच्या जगाचं प्रतिबिंब त्याच्यात उमटलेलं तुम्हाला दिसेल. कोणकोणते व्यवसाय निर्माण झालेले आहेत ते सुद्धा बघा. एक अनलॉकची नावाची एक जाहिरात आहे, ती बघा. एक छोटंसं प्रॉडक्ट आहे जे तुमचं किचन आहे, आणि ते किचन लॉकडाऊन नंतरच्या काळामध्ये तुम्हाला कुठे कुठे उपयोगी पडणार आहे आणि कुठे कुठे सुरक्षित ठेवणार आहे. काहीही नाही, फक्त पत्र्याचं एक छोटंसं किचन आहे ते. अशा कितीतरी संधी, अनंत संधी उपलब्ध होतात. ते उदाहरण मी फक्त दिलं, पण कुठल्याही नोकरीची मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे तुमचा बायोडेटा पाठवणे. आता यात तुमच्या नेहमीच्या शैक्षणिक माहिती तर असतेच, पण त्या व्यतिरिक्त काही विशेष माहिती असेल तर तुम्हाला तुमचा प्राधान्याने विचार केला जातो. आता ही जी एक लक्षात घ्या, जी तुम्ही शैक्षणिक माहितीच्या व्यतिरिक्त तुमची एक्स्ट्रा करिक्युलर आणि हॉबीज किंवा इतर गोष्टी ज्या भरता, त्या तुमच्या करिअरची गुरुकिल्ली असतात, हे लक्षात घ्या. तुमची कौशल्य कशात आहेत तर तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये आहेत, तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर उपक्रमांमध्ये आहेत. तुम्ही ज्या ज्या गोष्टींमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुमची कौशल्य दडली आहेत. कारण अभ्यास तुम्हाला करावा लागतो, अभ्यास तुम्ही करताच, पण त्या व्यतिरिक्त जे तुम्ही करत असता, चाकोरीच्या बाहेर जाऊन जे तुम्ही करत असता ते तुम्ही मनापासून करत असता, ती तुमची आवड असते. आणि त्या आवडीला जर व्यवसायात रूपांतर केलं तर तुमचं कौशल्य तुम्ही कॅश करता. त्या गोष्टीवर मेहनत घ्या, जी गोष्ट तुमचं कौशल्य आहे. माझा एक मित्र मी पाहतो, अभ्यासामध्ये अतिशय सुमार होता, पण त्याला पोहायला आवडायचं. आज तो स्विमिंग कोच आहे. त्यानं त्याचं कौशल्य, त्याची आवड व्यवसायात रूपांतरित केली. कुठलंही फार मोठं ध्येय वगैरे त्यानं बाळगलं नाही, पण आज तो उत्तम पैसे कमावतो, सुखात संसार करतो. पोहण्याचं उदाहरण साधं. अशी अनंत कौशल्य तुमच्याजवळ असतील, प्रत्येकाजवळ वेगवेगळी कौशल्य असतील. ती ओळखा, त्याच्यावर मेहनत घ्या, त्याचं व्यावसायिक शिक्षण घ्या. ते कुठं मिळतं ते शोधा. पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये आपली वर्ष वाया घालवू नका असं म्हणत नाही मी. पदवी आणि शिक्षण तर कामाचं आहेच, पण त्या जोडीला ही कौशल्य तुम्ही जर विकसित केली तर तुम्हाला मरण नाही. कुणालाही मी कशात करिअर करू हे विचारण्याची वेळ मग तुमच्यावर अशा वेळी येणार नाही. आणि हे याच्याबरोबरच जर इंग्रजी चांगला असेल तर मग यश तुमचंच आहे. करिअरच्या संधी कोणकोणत्या क्षेत्रात आहेत याची यादी फार मोठी होईल, मी काही ती सगळी सांगत बसत नाही. पण एक मात्र सांगतो की आपल्याला माहित नाहीत अशा शेकडो करिअरच्या संधी, असे शेकडो कोर्सेस असतात जे तुम्ही सहजरित्या पार करू शकता. पण आपण गुंततो सेट, नेट, PhD आणि MPSC. फक्त हेच पर्याय नाहीयेत. त्यामुळे इंटरनेटवर शोधा, वेगवेगळ्या संधी शोधा. त्यासाठी एक सवय लावा. वेगवेगळे जे प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहेत आपल्या भारतातल्या, राज्यातल्या किंवा जिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता, मी तर जगातला म्हणेन, पण जिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता त्या सगळ्या शैक्षणिक संस्थांच्या वेबसाईट्स बघा, त्यांच्याकडचे कोर्सेस बघा. एखादा कोर्स तुम्हाला क्लिक होईल आणि तो तुम्हाला केल्यानंतर यश मिळू शकेल. त्यामुळे पण तुम्हाला हे सगळे 100 कोर्सेस माहिती असले पाहिजेत, तर तुम्हाला निवड करता येईल. वर्तमानपत्रातून येणारी करिअर विषयक सदरं तुम्ही बघता, त्यात तुम्हाला वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती मिळते. वेगवेगळ्या देशातल्या विदेशातल्या संधी शोधत राहा. इंटरनेटचा वापर हे फक्त व्हॉट्सअप, टिकटॉक यासाठी नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, मी वेगळं सांगण्याची गरज नाही. शिकणारा अडतो आणि न शिकणारा आपल्या कौशल्यावर आधारित व्यवसाय करतो, मोठा होतो, यशस्वी होतो. आपण वर्तमानपत्रात त्याच्या बातम्या वाचतो,
की साधा 12वी पास नाही, पण आज त्याच्या हाताखाली 20 इंजिनियर काम करतात. हे फक्त वाचतो, प्रेरणा घेतो, माहित नाही त्याचा आपण उपयोग काय करतो, असं कृपया होऊ देऊ नका. हात जोडून विनंती करतो. काही गोष्टी ज्या मी नेहमी पाहतो त्यावरून अगदी तुम्हाला हक्कानं सांगू इच्छितो की पहिली गोष्ट, मुखदुर्बळ होऊ नका. जास्तीत जास्त लोकांशी बोला, भिडा, भीड न बाळगता बोला. बोलणारे, आपण लहानपणापासून म्हण ऐकत आलो की बोलणाऱ्याचं कुळीथही विकतात, न बोलणाऱ्याचे गहू विकत नाहीत. ही म्हण अत्यंत खरी आहे. तुमच्याकडं 1000 कौशल्य असतात, फक्त बोलण्याची हिंमत तुम्ही करत नाही आणि मागे पडत जाता. समोर असलेल्या प्रगतीच्या संधींना तुम्ही गमावत जाता. माझा अनुभव आहे. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिकत असताना मी बघायचो की ग्रामीण भागातले येणारे अनेक विद्यार्थी वर्गात प्रश्न विचारायला भ्यायचे, अनेक ठिकाणी लोकांशी बोलायला बिचकायचे. कुठे आपल्या साधं प्रमाणपत्र हवं असेल, फीस भरायची असेल, काही समस्या आली असेल तर त्या मांडायला बिचकायचे. अजूनही तसं होतं, स्वाभाविक आहे. आपण बिचकतो एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर, एखाद्या मोठ्या ठिकाणी गेल्यावर. माझं सुद्धा आणखी मोठ्या ठिकाणी गेल्यावर तसं होऊ शकेल, पण तसं करणं हे तुमच्या प्रगतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी चांगलं नाहीये. त्यामुळं मुखदुर्बळ होऊ नका. व्यक्तच होत नाहीत विद्यार्थी, व्यक्त व्हायला शिका. काही नाही, ज्याच्याकडे तुम्ही बोलू शकता त्याच्याजवळ भरपूर बोला. आपण बघतो, म्हणजे मी बघत आलो की हॉस्टेलवरती गेल्यावर हीच मुखदुर्बळ मुलं एवढी कला दाखवतात किंवा गॅदरिंगमध्ये इतकी कला दाखवतात, मग आपल्या स्वतःच्या फायद्याच्या गोष्टींसाठी आपण का बोलत नाही? का भीतो? आणि भीती कुणाची, कसली? शहरातली लोक वगैरे असं काहीतरी वातावरण पाहून बिचकतात असं अजिबात नाही बरं का. असं तुम्ही समजूच नका. त्याचं कारण असं आहे की शहरी मुलांपेक्षा 100 कौशल्य तुमच्यामध्ये जास्त आहेत. सतत अभ्यास करणारा मुलगा ज्याला झाडावरही चढता येत नाही, उपयोग काय? तुम्ही सरसर झाडावर चढता, तुम्हाला हवं ते फळ काढून आणता, पटकन म्हणजे ज्याला पोहायला येत नाही, तुम्हाला मात्र खेड्यापाड्यातून आल्यामुळे पोहायला येणं शिकलेलं असतं. अरे कितीतरी अशा गोष्टी असतात ज्या शहरी मुलांपेक्षा तुमच्यात जास्त आहेत. फक्त त्या ओळखा तुम्ही व्यक्त न झाल्यामुळं त्या गोष्टी समोर आलेल्या नाही आहेत तुमच्या. ती कौशल्य तुमची दिसलेली नाही आहेत आणि त्यामुळं त्या संधी तुमच्या गमावल्या गेल्या. जास्तीत जास्त लोकांशी संबंध वाढतो बोलल्यानं, आणि हे संबंध आपल्याला पुढे आपल्या करिअरमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या प्रगतीमध्ये उपयोगाचे ठरत असतात. त्यामुळं नवीन नवीन पर्याय आपण शोधत राहतो बोलत राहिल्यामुळं, आणि आपली प्रगती साधू शकतो. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, सोशल मीडिया नेटवर्क वाढवणं म्हणजे सोशल मीडियावरती सगळ्या लोकांच्या फ्रेंड लिस्टमध्ये जाणं, त्यांच्या खुशामती करणं असं नाही. खूप वेळा आपण असं करतो. कोणीतरी आपल्याला आदर्श वाटत असतात, कोणीतरी आपल्याला मोठी माणसं वाटत असतात, त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये आपण जातो, मग त्यांची वावा करतो, लाईक करणं, हे करणं, त्यांच्याशी बोलणं. पु ल देशपांडेंचा सखाराम गटने वाचला का? तसं होऊ नका. नसेल वाचला तर वाचा. बहुतेक मुलं मराठवाड्यातली मी असं बघतो की आपल्या आपल्या गोष्टी व्यक्त न करता सोशल मीडियाचा वापर अशाच पद्धतीने करतात, पण याचा ना त्यांना फायदा होतो स्वतःला, ना काही उपयोग होतो. कारण आतापर्यंत तुम्हाला योग्य वाटतो तो राजकीय नेता किंवा तुम्हाला योग्य वाटतो तो राजकीय पक्ष, याचे युक्तिवाद तुम्ही करायला जाता. आपल्यातला प्रत्येक जण राजकारणातला तज्ज्ञ असतोच, स्वाभाविक आहे असणं, कारण परिस्थिती पण तशी आहे. पण अशा पुढाऱ्यांची वकिली करताना दुसऱ्या पक्षाच्या समर्थक तुमच्याच वयाच्या समवयस्काशी जेव्हा तुम्ही वादविवाद करता, अतिशय तर्कशुद्ध युक्तिवाद करता, कमेंट्समध्ये, पोस्टमध्ये वेगवेगळ्या पोस्ट लिहिता, उपयोग काय होतो? अशा अनेक पोस्ट येतात आणि जातात, त्याचा तुम्हाला वैयक्तिकरित्या फायदा काय होतो? याचं जरा आत्मचिंतन करा. कारण अशा कितीतरी पोस्ट आल्या, कमेंट्स आल्या, गेल्या. अनेक नेते आमदार झाले, खासदार झाले, वरही गेले. त्यांचे समर्थक मात्र अजूनही एकमेकांशी भांडत असतात. युट्यूब, टिकटॉक आणि तत्सम गोष्टी यांनी तुमच्या उत्पन्नात आणि ज्ञानात भर पडणार असेल तरच त्याच्या आहारी जा. कारण तरच त्या वापरणं फायद्याचं आहे, नाहीतर त्याच्यासारखा तुमचा वेळखाऊ शत्रू दुसरा कोणी नाही. हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. खूप वेळ घालवला मी आता.
आणि मला त्याचा पश्चाताप होतो. उलट युट्यूबला जर तुम्ही तुमच्या उत्पन्नाचं साधन बनवू शकता, हे करण्यात म्हणजे आता हे मी तुम्हाला सांगावं शहरातून असं अजिबात नाही. हे करण्यामध्ये आज घडीला माझ्या पाहण्यात आघाडीवर कोणी असेल तर ते ग्रामीण भागातला तरुण आहे. याची काही उदाहरणं मी तुम्हाला देतो. ती युट्यूब चॅनल्स तुम्ही बघा आणि त्या दृष्टीनं तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयामध्ये काही करू शकताय का ते बघा. शेतीशी संबंधित आमच्या एका मित्राचं शिवार न्यूज हे युट्यूब चॅनल आहे. किंवा आयुर्वेदिक तोडगे वगैरे सांगणारं गेट एव्हरीथिंग किंवा अशी ग्रामीण भागातली मुलं हे बनवतात, टाकतात. त्याला व्ह्यूअर्स खूप आहेत. जितके व्ह्यूअर्स वाढतील, जितके सबस्क्रायबर्स वाढतील, तेवढं तुमचं उत्पन्न वाढतं. आणि MPSC वगैरेशी संबंधित तर असंख्य युट्यूब चॅनल्स आहेत जे युट्यूब चॅनल्सवाले जर स्वतः अधिकारी झाले असते तर त्यांना पगार मिळाला नसता. एवढे पैसे ते त्यात कमवतात. अगदी एखाद्या नोकरीतल्या पगारा इतकं उत्पन्न ते मिळवतात. तुम्ही पण मिळवू शकता. फक्त एखादा विषय निवडा आणि डेडिकेटेडली त्याच्यामध्ये लोकांना आवडतील असे व्हिडिओज तुम्ही देत जा. जे टिकटॉकवर करता तेच युट्यूबवर थोडं सविस्तर करा, दर्जेदार करा. तुम्ही चांगला कंटेंट द्या. अगदी आता मराठीचे विद्यार्थी आहात, मराठीचं व्याकरण सोपं करून सांगा, त्याचे व्हिडिओज बनवा. मराठीतल्या कथा, कविता, आता याच्यामध्ये स्वतः प्राध्यापक विश्वासराव देशमुख गेल्या अनेक वर्षांपासून हे करतात. त्यांना हे सगळं माहिती आहे. त्यांचं मार्गदर्शन घ्या. आणि जितकं कराल, पाठीमागे एक व्हिडिओ मी केला होता संत कवी अमृतराय यांच्याबद्दल. मराठीतले पहिले गझलकार. असे अनेक लोक आपल्या आधी होऊन गेले, आपल्याला माहिती नसतात. शोधा, लोकांना माहिती करून द्या. छोटीशी स्क्रिप्ट करा, 10-10 मिनिटाचे व्हिडिओज करा. उत्पन्नाचं साधन तुमचं स्वतः तुम्ही कमवा. मराठीच्या अभ्यासाचा व्यावसायिक फायदा हा सुद्धा एक तुम्ही करू शकता. साहित्यिकांच्या मुलाखती घ्या, त्या वेगवेगळ्या पैलूंची माहिती द्या. पत्रकारांनाच असं सगळं केलं पाहिजे असं अजिबात नाही. आता तर ज्याच्या हातात मोबाईल आहे तो पत्रकार होऊ शकतो. त्यामुळे त्यासाठी वेगळं पारंपरिक शिक्षण घेण्याची सुद्धा गरज नाही असं तर मी म्हणेन. आपल्या विषयाशी एकाग्र राहा आणि त्याच्यात यश मिळवण्यासाठी काही गोष्टी फार मार्गदर्शक असतात, ज्याचा मला फायदा झाला. प्रसिद्ध क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम, आज ते नाहीये दुर्दैवानं, पण पत्रकार निखिल वागळे यांनी त्यांच्या ग्रेट भेट या उपक्रमामध्ये भीष्मराज बाम यांची मुलाखत घेतलेली आहे. ती मुलाखत तुम्ही ऐका. मी ऐकतो, एकदा नाही अनेकदा ऐकली आहे आजपर्यंत. तुम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा ऐका. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड हे सुद्धा जेव्हा आपल्या ध्येयापासून विचलित झाले किंवा गगन नारंग सारखे प्रसिद्ध नेमबाज जेव्हा आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना काही गरज होती प्रेरणेची, तेव्हा ते भीष्मराज बाम यांच्याकडे आले आणि बाम सरांनी त्यांना काय सांगितलं ते त्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे. ते तुम्ही बघा. युट्यूबवरती तुम्ही बघता अनेक बाणेदार वक्ते किंवा बुलंद आवाजाचे व्याख्याते वगैरे त्यांची व्याख्यानं ऐकून प्रेरणा वगैरे घेतात. मला एक सांगा, ही व्यावसायिक भाषणं देणारी लोक स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये इतक्या तडजोडी करतात आणि तुम्हाला तत्वांशी प्रामाणिक राहायला शिकवतात. त्यांच्या आहारी जाऊ नका. चांगले लोक आहेत, चांगल्या लोकांची व्याख्यानं युट्यूबवर आहेत, ती ऐका. ते लोक ओळखायला शिका. जे आपल्या फायद्याचे ते ओळखा. किंवा तुम्ही तरी तसे व्हा, म्हणजे तुमच्या उत्पन्नाची ददात मिटेल, नोकरीची चिंता मिटेल. आता एक उदाहरण मी देतो. खरं तर ते उदाहरण आता देणं चूक आहे की बरोबर मला माहित नाही, पण DSK बिल्डर्स, DS कुलकर्णींना नंतर काही आर्थिक घोटाळ्यांमुळे, आर्थिक प्रकरणांमध्ये अटक झाली वगैरे, ते जाऊ द्या. पण अगदी गरीब घरातला मुलगा आज एवढा मोठा बिल्डर कसा झाला हे सांगणारी त्यांची एक युट्यूब चॅनल लिंक आहे. युट्यूबवरती एक व्याख्यान आहे, ते जरूर ऐका. फार प्रेरक आहे ते. शेवटचं सांगतो. स्वयं टॉक्स, SWAYAMTALKS, स्वयं टॉक्स हे चॅनल सबस्क्राईब करा. यावर तुम्हाला अशी माणसं भेटतील ज्यांनी आपलं आयुष्य असं घडवलंय की इतरांसाठी स्वतः एक प्रेरणास्थान बनले, प्रेरणेचे मापदंड झालेले. तुमच्या माझ्या वयाचे हे तरुण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे इतरही अनेक आहेत. तिथं कोण कोण भेटेल मी तुमचं आत्ता कुतूहल शमवत नाही, पण त्या चॅनलवर जा, ती व्याख्यानं ऐका, ती पुन्हा पुन्हा ऐका. मी त्यातलं एक ना एक व्याख्यान 1-2-3 दिवसाआड हे ऐकत असतो, कारण ते तेवढं महत्वाचं आहे आपल्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी. जर आत्ता तुम्ही घरात बसलेले असाल
तुमचे ऑनलाईन लेक्चर्स वगैरे जर काही झाले असतील, चालू असतील, किंवा हा आपला जो उपक्रम आहे, आता हे 3-4 उपक्रम मी बघतोय तुमच्या महाविद्यालयातर्फे राबवले जाणारे, कोरोना काळातील कविता असेल किंवा सिनेमावरती एक मला वाटतं उपक्रम सुरू आहे, प्रेरणेचा प्रवास असेल, याच्यासारखेच अनेक व्हिडिओज तुम्हाला या स्वयं टॉक्सवर भेटतील. आणि कोणकोणत्या क्षेत्रात माणसांनी काम केलेलं आहे, जगण्याचे किती आयाम असू शकतात, याची कल्पना तुम्हाला तिथे येईल. मलाही हे खरं तर सगळं सांगायला मर्यादा आहेत, पण एवढं केलं तरी तुम्हाला पुढचं मार्गदर्शन दुसऱ्या कोणी करायची गरज नाही. तुम्ही स्वतः तुमचे मार्गदर्शक व्हाल आणि आपली वाट चोखाळाल. पुन्हा एकदा सांगतो, काही चुकून दुसरं बोललं असेल, चुकीचं बोललो असेल तर क्षमा करा, पण व्यावसायिकतेकडे वळा, तुमची कौशल्य ओळखा आणि त्यावर कॉन्सन्ट्रेट करा. नक्की पुढे जाल. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.